नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये तुमचा फोन ही भट्टीसारखा तापत असेल तर ही एक छोटी सेटिंग तुम्हाला करायची आहे आणि फोनला बर्फासारखं थंड ठेवायचं आहे. तर ही नेमकी कोणती सेटिंग आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग बघूयात ही नेमकी कोणती सेटिंग आहे जी तुमच्या फोनला बर्फासारखं थंड ठेवू शकेल. तर मंडळी, उन्हाळा सुरू झाला की उकाडा, ऊन, घाम यांचा त्रास हा वाढतच असतो, पण त्यासोबतच मोबाईल गरम होण्याची समस्या ही देखील वाढते. अनेक स्मार्टफोन हे गरम हवामानामुळे पटकन तापतात. फोन जास्त गरम झाला की तो हळू चालू लागतो, त्यानंतर बॅटरी लवकर संपते आणि दीर्घकाळात फोनचं मोठं नुकसान हे होऊ शकतं. पण काही सोप्या सवयी लावल्या तर ही समस्या सहज कमी करता येतात. तर नेमका ह्या कोणत्या सोप्या सवयी आहेत ह्याची आपण माहिती पुढे पाहूयात. बघा बांधवांनो, स्क्रीन ब्राईटनेस नियंत्रणात ठेवणे पहिली जी सोपी क्रिया जी आहे, पहिली ट्रिक जी आहे मी तुम्हाला सांगतो. मोबाईल मधील सर्वात जास्त वीज खर्च करणारा घटक म्हणजे त्याची स्क्रीन. स्क्रीनचा ब्राईटनेस जास्त ठेवला तर बॅटरीवर अधिक ताण येतो आणि फोन पटकन तापू लागतो. म्हणूनच फक्त गरजेनुसारच ब्राईटनेस हे ठेवायचं आहे. विशेषतः उन्हात फोन वापरताना ब्राईटनेस अनावश्यकपणे खूप वाढवणे टाळावे. बंधूंनो, स्क्रीन ब्राईटनेस नियंत्रणात ठेवायचा आहे ही पहिली ट्रिक तुमच्यासाठी आहे. त्यानंतर एरोप्लेन मोडचा वापर करायचा आहे. नेटवर्कचा सिग्नल कमी असेल तर फोन सतत नेटवर्क शोधत राहतो आणि त्यामुळे डिव्हाइस गरम होऊ शकते. तुमचा मोबाईलला जर सिग्नल नसेल तर तुमचा फोन सतत नेटवर्कच्या शोधामध्ये असतो आणि हा मोबाईलवर लोड आल्यामुळे तुमचा मोबाईल हा गरम होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही काळासाठी एरोप्लेन मोड हा करायचा आहे, सुरू करून बंद करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या मोबाईलचं तापमान घटण्यास मदत होणार आहे. विशेषतः प्रवास करताना हा उपाय अतिशय अतिशय फायदेशीर ठरतो बांधवांनो. बघा, पहिलं जे आहे स्क्रीन ब्राईटनेस नियंत्रणात ठेवावे, त्यानंतर एरोप्लेन मोडचा वापर करायचा आहे. त्यानंतर बघा, जाड बॅक कव्हर काढून वापरायचं आहे. तुमच्या मोबाईलला जर जाड बॅक कव्हर असेल, रबरी बॅक कव्हर असेल तर ते जाड बॅक कव्हर हे उष्णता बाहेर निघू न शकल्यामुळे जास्त तापण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा फोन हा सुद्धा जास्त गरम होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलचं बॅक कव्हर हे काढून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा फोन हा जास्त गरम होऊ नये. बघा, पहिलं झालं स्क्रीन ब्राईटनेस नियंत्रणात ठेवणे, त्यानंतर एरोप्लेन मोडचा वापर करणे, त्यानंतर जाड बॅक कव्हर जर असेल तर ते काढून ठेवणे. पुढे बघूयात की ओव्हर चार्जिंग टाळा. तुमचा मोबाईलला तुम्हाला सवय असते की रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावून ठेवायचा आणि परत सकाळी त्याच्याकडे बघायचं. तर बंधूंनो, असं करणं टाळा. फोनची बॅटरी पूर्ण भरल्यानंतर चार्जिंगला जोडून ठेवणं हे तुम्ही टाळायचं आहे. असं केल्याने बॅटरीवर अनावश्यक ताण येतो आणि फोन तापू शकतो. जर तुम्ही जास्त वेळ बॅटरी मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला आणि मोबाईलची चार्जिंग ही फुल झाल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्ही मोबाईल चार्जिंगला ठेवला तर तुमच्या मोबाईल हा बॅटरी गरम होऊ शकते. शक्य असल्यास बॅटरी 90 ते 95% चार्ज झाल्यावर चार्जर काढणं हे अधिक योग्य ठरतं. बघा, तुमच्या मोबाईलच्या आयुर्मानासाठी सुद्धा ही एक ट्रिक अतिशय महत्वाची आहे. त्यामध्ये तुम्ही जर मोबाईल 90 ते 95% पर्यंत चार्ज करून जर काढत असाल तर तुमचा मोबाईल हा जास्त काळ टिकू शकतो बांधवांनो. बघा, त्यानंतर थेट उन्हात वापरणं टाळा. उन्हामध्ये फोन वापरत असल्यानं त्याचं तापमान झपाट्यानं वाढत असतं. स्क्रीन ही स्पष्ट दिसण्यासाठी ब्राईटनेस वाढवावा लागतो, ज्यामुळे हिटिंग वाढतं. त्यामुळे शक्यतो सावलीत किंवा थंड ठिकाणी फोन वापरण्याचा प्रयत्न करा. जर बांधवांनो आवश्यक असेल तरच उन्हामध्ये तुम्ही मोबाईल वापरायचा आहे, नाहीतर अन्यथा उन्हामध्ये तुम्ही मोबाईल वापरायचा नाही. आणि जरी उन्हामध्ये तुम्हाला मोबाईल वापरावा लागत असेल तर तो काही प्रमाणातच वापरायचा आहे. तुम्हाला जर कॉलिंग वगैरेसाठी या गोष्टीसाठीच तुम्हाला उन्हामध्ये मोबाईल फक्त वापरायचा आहे. बाकी इतर कामासाठी मोबाईल हा सावलीमध्ये गेल्यावर किंवा थंड ठिकाणी गेल्यावरच वापरायचा आहे बांधवांनो. या सोप्या आणि छोट्या वापराच्या या सवयी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमचा स्मार्टफोन उन्हाळ्यामध्ये सुद्धा बर्फासारखा थंड राहू शकतो बांधवांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला तुमचा मोबाईल हा उन्हाळ्यामध्ये थंड कसा ठेवायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.